नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई रमाच्या मागे धावतच येत असतो की रमा थांबा, अहो एक बोलण्याची संधी तरी द्या ना. तेव्हा आता लगेच रमा थांबते आणि साईला विचारते की कोण रमा, अहो रमाला तर तुम्ही मुकदमांच्या घरी सोडून आला होतात. तेव्हा आता साई म्हणतो की अहो तो तर एक खूप मोठा घोळ झाला, मला खरंच कळलं नाही आणि नंतर मला कळले की तुम्ही रमा आहेत म्हणून. त्या माहीने मला फसवले आणि माझी चूक कबूल करण्यासाठी मी मुकदमांच्या घरी सुद्धा गेलो होतो. तेथे गेल्यानंतर मला आजी भेटल्या आणि त्या आजींनी मला काय सांगितलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुला पैसे हवेत म्हणून तू हे सगळं करतोय म्हणून. मग आता मी काय बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की चला म्हणून आपण दोघे जाऊयात आणि त्यांना सगळं खरं सांगूयात. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं. रमा साईला म्हणते की हे बघा साई, मला कुठेही यायचं नाही, तुम्ही माझा जीव वाचवला होता, माझ्यावर उपकार केले होते. रमा हात जोडते आणि आता हे सर्व म्हणते की आता यापुढे बाद झाले, त्यामुळे प्लीज आता यापुढे मात्र तुम्ही माझ्यासाठी काही करू नका. तेव्हा आता साई म्हणतो की अहो असं का करतात, कारण मी तर माझं लग्न सुद्धा मोडून आलो, त्यामुळे चला प्लीज माझ्यासोबत चला, मी तुम्हाला किती सांगतो. तेव्हा आता रमा काही यायला तयार नसते. रमा म्हणते की हे बघा मी तुम्हाला एकदा सांगितलं की मला तुमच्या सोबत कुठेही यायचं नाही म्हणून. मला तुमच्यावर विश्वास ठेवासा नाही वाटत, तुमच्यावर काय तर कोणावरच विश्वास नाही ठेवूशी वाटत आणि सॉरी असे बोलून रमा पुन्हा तेथून जायला निघते. तेव्हा आता साई मनात विचार करतो की अरे बाप्पा, माझ्याकडून हे काय झालं, खरंच खूप माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली. त्यानंतर आता इकडे सर्वजण अगदी जेवायला एकत्र बसलेले असतात मुकदमांच्या घरामध्ये. अभि मात्र आता जो काही काटेरी चमचा असतो तर त्याने चपातीचे तुकडे करत असतो. तेवढ्यात आता अक्षय त्याला विचारतो की अभि, अरे तुझं हे काय चाललं. तेव्हा आता माही सुद्धा त्याला विचारते की अभि दादा, अहो तुम्ही असं काटेरी चमच्याने तुकडे करून का खाता. तेव्हा आता अभि म्हणतो की हो, कारण आज मात्र माझ्या राशीच्या लोकांना अन्न हे काट्याने खायचं सांगितले. आनंदला तर खूप हसू येते, तर अक्षय विचारतो की त्याने काय होणार आहे. तेव्हा अभि म्हणतो की काट्यासाठी सारखी बोसणारी माणसं लांब राहतील. अक्षय तर डोक्याला हात लावतो आणि आनंदकडे बघत आनंदला विचारतो की हे सर्व काय चाललेलं आहे. आनंदला मात्र हसू येत असते आणि तेवढ्यात अक्षयचे लक्ष आता जान्हवीकडे जाते. जान्हवीच्या ताटामध्ये त्याला भात, दही, साखर वगैरे दिसते. तेव्हा तो जान्हवीला विचारतो की अगं वहिनी, तू असं सगळं काही पांढरं पांढरं, म्हणजे साडी सुद्धा तुझ्या अंगावर पांढरी आणि आता हे जे काही खाते तर ते सुद्धा सगळं काही पांढरं, मग नक्की तुझं हे काय सुरू आहे. तर तेव्हा आता काका म्हणतात की अरे अक्षय, कसं आहे की आपल्याकडे माता आली, इरावती माता आलेली आहे, त्यामुळे सगळं काही तिच्या मनाप्रमाणे चालणार आणि इला जान्हवीला म्हणजे सगळं काही तिने पांढरे कपडे वगैरे खाण्यासाठी सुद्धा पांढरे सांगितले. तेव्हा आता अक्षय हसून म्हणतो की नेमकं आपल्या घरात हे सर्व काय सुरू आहे. अक्षयला आता ह्या सर्वाचा राग सुद्धा येत असतो. तेव्हा आता लगेच आनंद हळूच अक्षयला म्हणतो की अरे मला तर असे वाटते की ही इरावती आत्या आहे ना, जरा डोक्यामध्ये फॉल्टच आहे. तर जान्हवी त्याला म्हणते की अरे हळूच बोल, काय बोलतोस तू. तेव्हा आनंद तिला रागाने म्हणतो की जानू तू तर गप्पच बस, तू तर कम्प्लिटली त्या आत्याच्या जे मनाप्रमाणेच वागते आणि काय तर म्हणे काय पांढरं पांढरं. अगं मग तर तिने सांगितल्याप्रमाणे पांढरी लिपस्टिक तो लावली नसेल. तेव्हा आता लगेच जान्हवी म्हणते की अरे त्यात काय प्रॉब्लेम आहे, अरे इरावती आत्याला भविष्य कळते, मग तिचे जर आपण काही ऐकले तर काही फरक पडणार आहे का. तेव्हा आता आनंद हसत असतो, तर जान्हवी त्याच्यावर ओरडते की अरे तुला मस्करी वाटतेस का, हसायला काय झाले तुला. तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानू, ही मस्करी नाही, हा बावळटपणा आहे, तुला कळतो का. तेव्हा आता काका म्हणतात की मी तुम्हाला सांगतो की त्या इरावती आत्याचा एक स्क्रू पुरा ढिला झालेला आहे आणि तुमच्या सर्वांचे सुद्धा ती ढिला करते आणि तुम्ही तिच्याकडून करून घेतात. तेव्हा आता सर्वांना हसू येत असते आणि तेवढ्यात इरावती सुद्धा तेथे येते. पार्वती आजीला आता काकांचा राग येत असतो. इरावती आत्या म्हणते की हो, आता जो काही रमाकांत म्हटला ना तो मी ऐकलं आणि सगळेजण हसतात सुद्धा. मम्मा अगं बघ ना जरा, परंतु मी जे काही सांगते ना त्यात तथ्य आहे आणि हेच बघा ही आपली रमा, तुझी रास तर मीन आहे आणि सध्या मात्र तुझ्या राशीला खूप त्रास आहे. तू एक काम कर, समुद्रावर जायचं आणि मावळत्या सूर्याला एक मी जो काही मंत्र तुला सांगते तो मंत्र म्हणायचा, त्यामुळे आता या घरातील सगळं काही त्रास निघून जाईल. तेव्हा आता अक्षय विचारतो की हो, हे असे काही जरी केले तर घरातील त्रास दूर जाईल का, निघून जाईल ना. तेव्हा इरावती आत्या म्हणते की हो. तेव्हा अक्षय लगेच रमाला म्हणतो की चल मग रमा, आपण दोघे गोव्याला जाऊया, निदान आपण कोकणामध्ये तरी जाऊन येऊत, म्हणजे तू एक छान अशी
ट्रिप आहे ना ती डिझर्व करते। तेव्हा आता माही लगेच लाजते तर अभि म्हणतो की हो जा जा, दोघी सुद्धा जा, परंतु यावेळेस मात्र ट्रिप अर्धवट सोडून येऊ नका। तेव्हा आता हे सगळं काही बघून आणि ऐकून माही मात्र अगदी खुश होते आणि मनात म्हणते की सगळेजण अगदी रमा म्हणून माझ्यावर खुश आहेत। आता रमासारखं जे काही वागणं जे काही आहे ते सगळं काही परफेक्ट मला जमायला तर सुरुवात झालेली आहे, कारण कुणाचाही माझ्यावर संशय नाही। त्यानंतर आता इकडे रमा बिचारी रोडने येतच असते तेव्हा ती एका गाडीजवळ येऊन थांबते आणि तिला आता अक्षयने तिच्या कानामागे जेव्हा दिली, रमा म्हणलेली असते की मी तुमची बायको आहे। अगदी जीव तोडून सांगण्याचा जो काही प्रयत्न रमाने केलेला असतो, परंतु अक्षयने जी तिच्या कानामागे सर्वांच्या समोर दिलेली असते ते तिला आठवते आणि या घरातून जर तू गेली नाहीस तर धक्के मारून मी तुला घराच्या बाहेर काढेल। जे काही अक्षय तिच्यासोबत वागलेला आहे ते सर्व आठवून तिला खूप आता टेन्शन येते। तेव्हा रमा म्हणलेले असते की हे बघा, बाकी लोकांचा मला राग नाही आलेला, कारण तुम्ही माझे होतात म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या। बाहेरच्या लोकांचं मला काही घेणे देणे नाही, मी तुमच्यावरच राग धरणार आणि तुमच्यावरचा राग कसा जाईल हे मला नाही माहिती, कारण तुम्ही स्वतःपासून मला लांब केलेला आहे, त्याचा मला जास्त त्रास होतोय आणि तुम्ही म्हणतात ते अगदी खरं आहे। आणि ज्या व्यक्तीला तुम्ही सगळ्यात जास्त जीव लावतात तर तीच व्यक्ती तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देते। असे बोलून रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तेथून रागाने निघून जाते। त्यानंतर आता इकडे आनंद हा अक्षयला म्हणत असतो की अरे तू घरातील प्रत्येकाकडून जरी काही चूक झाली तरी सुद्धा मोठ्या मनाने माफ करत असतो, परंतु अरे तू आई बरोबर का बोलत नाही, का तिला अजूनपर्यंत तू माफ केलं नाही। तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की हो अक्षय, मला सुद्धा एकट्यात तुझ्याशीही बोलायचं होतं, परंतु आता मात्र दादाने विषय काढला तर मात्र मी सगळ्यांसमोर आता तुला हेच विचारते। आणि हे बघ, आपल्यामध्ये जे काही वाद होते, जो काही गैरसमज होतो तर केवळ माहीमुळे होते, परंतु माझ्या मनात तसे काही नव्हते, मी जे काही बडबडलो ना तसे काही नव्हते, परंतु माहीला या घरामध्ये आणण्यामध्ये माझा सुद्धा हात होता, मी सुद्धा त्यात सामील होतो, त्यामुळे डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली सुद्धा मी जबाबदार आहे। आणि या सगळ्या दिवसामध्ये माझ्याकडून जी काही चूक झाली असेल तर त्यासाठी मनापासून मी तुझी माफी मागतो। तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो अक्षय, या सगळ्यामध्ये मी सुद्धा त्यात सामील होते, म्हणून जान्हवी सुद्धा अक्षयला सॉरी म्हणते। तेव्हा आता मयुरी म्हणते की अक्षय, मी सुद्धा यात सामील होते, खरंच सॉरी। तेव्हा आता काका म्हणतात माहीला घरामध्ये आणून आमच्या सगळ्यांची चूक तर झालीच होती आणि त्यासाठी खरंच मी सुद्धा तुला मनापासून माफी मागतो, क्षमस्व। तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, चला जाऊ, सोडून द्या, शेवटी मी तुम्हाला माफ केलं, कारण कसं आहे की आपण एकत्र कुटुंब आहोत, झाले गेले विसरून जाऊयात, मी तुम्हाला माफ केले, असे अक्षय अगदी मोठ्या मनाने म्हणतो। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे पण तू आईवर का रुसलास, तू एकदा तरी तिच्याशी जाऊन बोल ना, अरे प्लीज अक्षय, मी तुला विनंती करतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे ती तर आई आहे आणि तिने तर स्वतःच्या मुलापासून हे सर्व लपवले। तेव्हा आता माही लगेच म्हणते की अहो, जे काही केलं तर ते तुमच्यासाठीच केलं आईंनी सुद्धा, तुम्ही खुश नव्हतात म्हणून तुमच्या आनंदासाठी त्यांनी हे सर्व केले, तुमचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणूनच त्यांनी हे सर्व केले ना, परंतु त्यामागे त्यांचा हेतू तर चांगला होता। तेव्हा आता रमा म्हणजे अक्षय जिला रमा समजतो ते माहीचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकून अक्षयला तर आता तिचा अभिमान वाटतो। तेव्हा आनंद सुद्धा परत अक्षयला म्हणतो की अक्षय प्लीज, अरे ऐकून घे प्लीज, एकदा तू आईशी बोलून घे, अरे तू बोलत नाही म्हणून खरंच बिचारी अस्वस्थ झालेली आहे। अक्षयला आता सगळ्यांचं म्हणणं पडतो म्हणून तो आईशी बोलायला तयार होतो। त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही रोडने जात असते, परंतु नेमकं कुठे जायचे आणि आज कुठे राहायचे हा तिच्या समोर खूप मोठा प्रश्न असतो। मग एक काम करू, मी देवळात राहण्यासाठी जाऊ का, असा ती विचार करते, आज देवळातच राहावं लागेल म्हणून ती आता देवळात जायला निघते, परंतु आता तिच्या मागून एक काळे कपडे घालणारा आता गुंड तेथे आलेला असतो आणि तो गुंड मात्र आता रमाचा पाठलाग करत तिच्या मागेच येतो। रमा बिचारी आता एकटी उभी असते आणि तो तिच्या मागून येतो, तिचं तोंड दाबतो आणि तेवढ्यात एक गाडी येते तर त्या गाडीत बसून तो आता तिला तेथे बांधून घेऊन येतो। तेव्हा रमा सोडा सोडा असं करत असते, परंतु हा दुसरा तिसरा कोणी नसून साई असतो आणि साई आता रमाला घेऊन आपल्या घरी येतो। तेव्हा आता रमाला साईला बघून इतका राग येतो तर ती आता जोरात उठते आणि साईला विचारते की साई, हे सर्व काय सुरू आहे, काय चालले तुमचे हे सर्व, तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन वागताल असं मला वाटलं नव्हतं, मी तुम्हाला मगाशी किती वेळेस सांगितले की मला तुमच्या सोबत नाही बोलायचं म्हणून, मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही का असं वागतात, तुम्हाला माहिती आहे की मी कुठल्या परिस्थितीतून सध्या जाते आणि तुम्ही माझ्याशी काय वागतात आणि तुम्हाला काय वाटतं की मी आता यांच्या सोबत नाही म्हणून तुम्हाला। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही काय बोलतात, तर रमा म्हणते की अहो मी तर बरोबरच बोलते, आता यापुढे माझा खरंच कुणावर विश्वास नाही राहिलेला,
तुम्ही हे सर्व मुद्दामच केले, मुद्दाम माहीला तुम्ही तिकडे पाठवले आणि मला इकडे घेऊन येण्यासाठी हे सर्व नाटक तुम्ही केले। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, तुमचं बोलून झालं असेल, तुमचे वाटेल तसे आरोप करून झाले असताल, परंतु मला मात्र आता तुमच्याशी एक बोलून देताल का? तुम्हाला काय वाटतं की हे सगळं काही मी मुद्दाम करतो का? मी तुम्हाला किडनॅप करून इकडे आणले का? मला माहिती आहे की तुमची अवस्था काय आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की नाही मला सांगा बरं, परंतु तुम्ही तर माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाही, म्हणून मला तुमच्याशी असं वागून तुम्हाला या अशा पद्धतीत मला घरी घेऊन यावे लागले, कारण तुम्हाला घरी आणण्याशिवाय पर्याय नव्हता, तुम्ही कुठे राहिला असतात, म्हणून मी जे काही वागलो ते चुकीचं नाही वागलो, तुम्हाला केवळ या घरामध्ये आधार देण्यासाठी मी घेऊन आलो। मला तुमची सगळी अवस्था माहिती आहे, तुमच्याकडे पैसा नाही आणि राहायला सुद्धा जागा नाही, कोणी तुमच्या सोबत आता राहायला सुद्धा नाही आणि एकट्या तुम्ही पडलेल्या आहात। तुमची ही जी काही अवस्था झाली ती अवस्था फक्त माझ्यामुळे झालेली आहे, मीच तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, कारण तुमच्या हक्काच्या घरातून मी त्या माहीला तेथे घरात घेऊन आलो, तिच्यावर विश्वास ठेवला आणि जे काही झाले तर ते मीच आहे असं मला वाटतं, म्हणून आता जे काही मी आता करतोय ते उपकार म्हणून मी नाही करत, मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, कारण प्रेम कसे करावे हे तुमच्याकडून मला शिकायला मिळाले आणि हे बघा, हे घर तुमचंच आहे आणि तुम्ही इथे हक्काने राहायला शिका। खरंच मी तुम्हाला काही एकटीला नाही पडून देणार, अगदी तुमच्या हक्काचं घर आहे असं समजा, परंतु रमा आता काही ऐकून घ्यायला तयारच नसते। आता साई तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु रमा एकही गोष्ट ऐकून न घेता ती राहायचं नाही असे बोलून आता आपली बॅग घेते आणि तेथून जायला निघते आणि तेवढ्यात दरवाजात आता माई येतात। रमा आता माईकडे बघत असते आणि माई रमाकडे। त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा झोपलेले असतात। आता रमा ही उठते आणि अक्षयकडे बघत म्हणते की अक्षयला सारखी मला हीच आठवण करून द्यावी लागेल की मीच त्याची रमा आहे, म्हणून जी ऍक्सिडेंट मधून वाचली आणि तिला त्या माहीने खूप त्रास दिला म्हणून। आणि तेवढ्यात मात्र आता दरवाजा वाजतो आणि रमा लगेच आता खाली झोपण्याचं नाटक करते, तेव्हा लगेच आता अक्षय त्या आवाजाने उठतो आणि माही नाटक करत झोपलेली असते। अक्षय म्हणतो की अगं कसला आवाज आहे, तर रमा सुद्धा आता लगेच ती माही मुद्दाम अगदी दचकल्यासारखं नाटक करते आणि घाबरल्यासारखं करतेस, तर अक्षय म्हणतो की अगं काय झाले, तू काय इतकी घाबरली आणि हा आवाज कसला आहे, नेमकं कोण आहे? तेव्हा आता माही म्हणते की मला भीती वाटते। अक्षय म्हणतो की का, तुला कसली भीती वाटते? आणि हे बघ रमा, तू घाबरू नकोस, अगं मी आहे ना तुझ्या सोबत, तुला काही घाबरण्याची गरज नाही। परंतु इतक्या जोरात मात्र दार कोण वाजवत असेल? तर माही काही उत्तर देत नसते। माही फक्त आता रमाच्या जो काही रमा असल्याचं नाटक करायचं असतं ते बरोबर अगदी परफेक्ट अक्षय समोर करत असते। त्यानंतर आता इकडे बाहेर सुद्धा सर्वजण हॉलमध्ये असतात आणि बाहेरचा मेन दरवाजा इतक्या जोरजोराने कोण वाजवत असेल म्हणून सर्वजण आता टेन्शनमध्ये येतात। इरावती आता तिचा जो काही प्रयोग आहे तर ते सुद्धा तेथे करायला ही तयारच असते। तर अभि म्हणतो की आजी थांब, मी कोण आहे बघतो, म्हणून अभि जेव्हा दरवाजा उघडायला जातो तेव्हा इरावती म्हणते की अरे थांब अभि, मागे हो, आणि हे बघ, ही जर निगेटिव्ह जी काही एनर्जी आहे ती जर घरात आली तर घराला त्रास होणार आहे, प्लीज प्लीज करत आता ती एनर्जी बाहेर काढण्याचं नाटक करत असते आणि तेवढ्यात आता दरवाजा जोरजोराने आता वाजवला जातो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे बापरे, कोण असेल यावेळेस, आणि आब्या तू दार उघड, हे जे काही सुरू आहे ना आत्याचं ते नंतर बघूयात, चल अगोदर दार उघड। तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की हो हो, तर पार्वती आजी अभिला म्हणते की अरे थांब, इरावती तुला म्हणते ना, मग थांब, आत्ताच तू दरवाजा उघडू नको, तिचं तिला करून दे की नक्की काय करायचं आहे तिला ते। तेव्हा आता इरावतीचे मंत्र उपचार सुरूच असतात, जे काही निगेटिव्ह ऊर्जा तिला बाहेर काढायची असते तर ते प्रयत्न ती दरवाजा उघडून सुद्धा देत नाही आणि तिचे ते सुरू असतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी, तर पार्वती आजी म्हणते की हे बघ अक्षय, तू तिच्या मंत्रावर शंका घेऊ नकोस, अरे ती जे काही करते ना ते आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठीच करते, मग तिला काय करायचं आहे ते करून दे, कॅरी ऑन, आणि इरावती कर, तुला जे काही करायचं असेल ते तुझ्या मनाने कर, तुला कोणी नाही अडवणार। अक्षयला आता खूप असा राग येत असतो। त्यानंतर आता इकडे माई दरवाजात उभी असते आणि रमा तर जायला निघते तिच्याकडे बघत। माई म्हणतात की हो तुला जायचं आहे ना, अगं मग जा ना, रात्रीचे 12 वाजलेले आहे, एकदा बाहेर पड आणि मग तुला कळेल की जग कसे असते ते। अगं पोट्टे, तू तर इतक्या दिवसात काही जग कमी बघितलेस, अगं माझ्या पोट्ट्याने तर तुझ्यासाठी जे काही केलंस ना तर ते तू काहीच नाही,
कारण तुझ्यासाठी त्याने त्याचं सगळं आयुष्य पणाला लावलं आणि त्याच्या आयुष्याची सुद्धा त्याने वाट लावली. मला अजिबात त्याचं हे जे काही वागणं आहे ते पटत नाही, परंतु ते जे काही करतो तो तुझ्यासाठीच करतो. अगं मग तो तुला मदत करतोय तर त्याची मदत घे. तेव्हा आता रमा म्हणते की मला कुणाच्याही मदतीची गरज नाही, कारण रमाला आता साई जे काही वागला तो राग आतापर्यंत तिचा अजून केलेला नसतो. तेव्हा रमा म्हणते की माझ्याकडे 2 रुपये आहे आणि ते 2 रुपयेच माझ्याकडे पुरेसे आहे, त्यातूनच मी माझं सगळं नवीन उभं करेल, असं ती आता माईंना म्हणते. तेव्हा आता लगेच माई म्हणतात की अरे बघ ना, ती तर 2,000 रुपये तिच्याकडे आहेत, जसे तिच्याकडे 2 लाख रुपये आहेत असं बोलते. तेव्हा आता साई म्हणतो की अहो रमा, 2,000 रुपयांनी काय होतं हल्लीच्या जगामध्ये. बरं हे मानलं, चला 2,000 रुपयामध्ये तुम्ही छोटासा धंदा केला, परंतु धंद्याला जे काही सामान लागते तर ते सामान कुठून आणणार? ते सामान आणलेले तुम्ही कुठे ठेवणार? तुमच्याकडे जागा राहण्यासाठी आहे का? नाही ना. आणि दुपारी काय घडले हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण तो चोर तर तुमची पर्स चोरून नेत होता. तरी सुद्धा रमा काही ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की हे बघा साई, त्याची काळजी तुम्ही करू नका, जिकडे मला राहायचं आहे तिकडेच मी राहील. तेव्हा आता माई म्हणतात की हो, कुठेही राहा, कुणाबरोबर राहा आणि कशीही राहा, दात घासायचं काय करायचं, आंघोळ कुठे करायची, कपडे कुठे बदलायचे, त्यामुळे जा जा, तुला जे काही करायचं आहे ते तुझं तू बघ. त्यानंतर आता इकडे इरावती दरवाजा उघडायला सांगते, तर लगेच आता अक्षय किंवा अभि तो दरवाजा उघडतो. तेव्हा नील तेथे आलेला असतो. नील मात्र खूप असा दारू पिलेला असतो, नशेत असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय नील, आणि यावेळेस तू इथे, आणि हा तर दारू पिऊन आला. तर माही आता खूपच घाबरते आणि तो माही माही करत आता आतमध्ये घुसतो. तेव्हा अक्षय त्याला म्हणतो की बाहेर निघ, चालतं हो इथून. तेव्हा नील म्हणतो की नाही, मला माहीला भेटायचं आहे. माही कुठे आहे? ती कितीही माझ्याशी वाईट वागली असली तरी सुद्धा ती माझी आहे. आणि आता माहीकडे बोट दाखवत तो अक्षयला म्हणतो की तुला कशी तुझी रमा मिळाली, तशी मला माझी माही शोधून दे. तेव्हा आता आनंद पुढे येतो. आनंद म्हणतो की अरे नील, इथून चालतं हो, तिचा आमच्याशी काय संबंध आहे? तेव्हा आता नील म्हणतो की हे बघ, तुमचा आणि तिचा संबंध नाही, ती तर येथे या घरातच राहत होती. माही या घरामध्ये रमा बनून राहत होती. तेव्हा आता अभि म्हणतो की तिला या घरातून आम्ही कायमचं हाकलून दिले आणि तू सुद्धा आता निघतोस का, तुला सुद्धा येथून हाकलून देऊ? तेव्हा आता अभि असं म्हटल्यानंतर नील लगेच त्याच्यावर धावून जायला निघतो. तू गब्बस असे म्हणतो. तेव्हा लगेच आनंद पुढे येतो, नीलचा हात धरतो आणि तू शांतच राहा असे म्हणतो. तेव्हा आता नील त्याच्यावरच धावून जातो. काय रे, काय करशील? तेव्हा आता आनंद म्हणतो की काय करशील म्हणजे? तर अक्षय आता नीलला धरतो आणि नीलची गचंडी धरत त्याला विचारतो की काय चाललं तुझं हे सर्व? अरे हे सर्व काय चालले? दुपारचं जे काही आहे ते सर्व तू विसरलास का? आणि काय रे, दुपारचा चोप तुला कमी पडला का? म्हणून अक्षय नीलला आता खूप धमकावत असतो, त्याची गचंडी धरतो आणि नील आता तेच विचारत असतो की माही कुठे आहे, मला माही बद्दल सांग. तेव्हा आता अक्षय रागाने म्हणतो की अरे तू तेच काय विचारतो की माही कुठे आहे? आम्हाला काय माहिती की तुझी माही कुठे आहे ते? जिथे असेल तू तिला शोधून काढ, परंतु आमच्या दारात मात्र येऊन हे असे धंदे नाही करायचे. अरे आम्हाला तू काय विचारतो? दुपारी तर मी तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा ती तर तुझ्या दाराबाहेर होती, ती माही तिकडे तुझ्या घरीच होती. तेव्हा आता नील अगदी वेड्यासारखं हसायला सुरुवात करतो. तेव्हा आता नील म्हणतो की अरे दारू तर मी पिलो, परंतु तू दारू चढल्यासारखं का बोलतोस? तिकडे जर माही असती तर ती मला भेटली असती. आणि तो आता रमा म्हणजे माहीकडे बोट करतो आणि हिला नक्की माहिती असेल असे म्हणतो. आणि अक्षय, तू हिला विचार की माही कुठे आहे, तिला नक्की माहिती असेल. आणि हे बघ अक्षय, माझं माहीवर प्रेम आहे, तू माही कुठे आहे विचार तिला. आणि माहीकडे बोट दाखवतो, म्हणतो की हिलाच विचार की माही कुठे आहे ते. तेव्हा आता अक्षय त्याला अगदी म्हणजे तेथून काढून देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा माही आता नीलकडे बघत मनात म्हणते की आता कशी तुला माहीची आठवण झाली, आणि जेव्हा तू मला जे काही वागवलंस, माझ्याबरोबर जे काही वागलास, तेव्हा तुला तुझी माही आठवत नव्हती का? आता माझी माही करतो. तेव्हा आता अक्षय नीलची गचंडी धरतो आणि त्याला बाहेर काढत असतो. नील आता अक्षयला म्हणतो की हे बघ, ती तुझी ही रमा आहे ना, ती जर म्हणाली की तिला माहिती नाही तर इथून मी निघून जातो, ओके? प्लीज तू एकदा तिला विचार. तेव्हा आता सर्वजण आता ह्या नीलकडे पाहत असतात. तेव्हा आता अक्षय नीलचा ऐकतो आणि माहीला विचारतो, तुला माहिती आहे का ती माही कुठे आहे? इरावती आता माहीला अगदी खुणावून बोट करत म्हणत असते की नाही. तेव्हा आता म्हणजे ही माही सारखं नील आणि अक्षय याकडे बघत असते.
तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की हे बघ रमा, मी तुला पुन्हा विचारतो की तुला याची माही कुठे आहे ती माहिती आहे का? तेव्हा आता ही माही फक्त मान डोलावते की नाही म्हणून. तेव्हा आता अक्षय नीलची गचंडी धरत म्हणतो की बघितलंस का, ती नाही म्हणाली. तेव्हा आता नील काही ऐकायला तयार नसतो. नील म्हणतो की सांग ना. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ अक्षय, मला याची खरंच खूप भीती वाटते. तुम्ही आत्ताच्या आत्ता याला घराच्या बाहेर काढा. मला नाही माहिती की माही कुठे आहे. तेव्हा आता अक्षय हा रमाला म्हणतो, म्हणजे माहीला, तुला घाबरायचं काही कारण नाही. अगं या माणसाची तुला भीती वाटते का? याचा राग येतो ना तुला ह्या माणसाचा ना. म्हणून अक्षय माहीच्या हाताला धरतो आणि तिला नील समोर घेऊन येतो. माही मात्र आता खूप घाबरलेली असते. तेव्हा आता नील जेव्हा माहीकडे एकटक बघत असते तेव्हा मात्र अक्षय आता माहीला म्हणतो की तू याच्या एक चांगली मुस्कटात दे. तेव्हा आता माही सुद्धा जे काही अक्षयने सांगितलेले आहे तर ते ऐकून मात्र नीलच्या जोरात एक कानामागे देते. तेव्हा आता सर्वजण अगदी धक्क्याने हे सर्व दृश्य पाहत असतात. नीलला आता खूप राग येतो. अक्षय आता नीलला विचारतो की कळले का, मिळाले ना तुला उत्तर? आणि अक्षय आता माहीला म्हणतो की हे बघ तू याला आता इथून पुढे अजिबात घाबरायचं नाही. तेव्हा आता नील लगेच आता जोराने हसायला सुरुवात करतो. मोठमोठ्याने तो आता टाळ्या वाजवत असतो आणि जोरजोराने हसत असतो. अक्षय आता नीलला धरून पुन्हा गचांडतो, परंतु मात्र नील काही आता ऐकायला तयार नसतो. तो जोरजोराने हसतो. माही मात्र आता खूप घाबरलेली असते. तेव्हा आता नील नशेमध्ये म्हणत असतो की मारायला नव्हतं पाहिजे यार, मारायला नव्हतं पाहिजे. अजून माझा खूप अपमान झाला, आता काय करायचं असे तो आता म्हणजे नशेमध्ये खूप काही बोलत असतो. एकतर त्याला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही. आणि हा नील काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे का? हा नील त्याच्या माहीला शोधून सुद्धा काढणार आणि ह्या मुकादम फॅमिलीची वाट सुद्धा लावणार, हे लक्षात ठेवा. म्हणून आता नील चांगली धमकी देतो. तेव्हा आता नीलचं हे बोलणं ऐकून मात्र सर्वांना आता नीलचा खूप राग येतो. सर्वजण रागाने नीलकडे पाहत असतात. तेव्हा आता लगेच माही सुद्धा रागानेच बघत असते आणि ती सुद्धा आता थोडीशी घाबरते. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही रमा मात्र साईवर अजूनपर्यंत विश्वास ठेवायला तयार नसते. म्हणून तिथे आता साई बाहेर गेल्यानंतर तिथून जायला निघते, परंतु तेवढ्यात तेथे साई येतो. तेव्हा आता साई विचारतो की काय हो रमा, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी अजून तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. एक मित्र म्हणून मी खरंच तुमच्याकडे कधीच नाही बघू शकत. त्यानंतर आता इकडे अक्षय विचार करतो की रमा खरंच आईवर खूप चिडलेली आहे. नाहीतर ती खरंच मला आत्तापर्यंत म्हणाली असते की तुम्ही आईवरचा राग सोडून द्या, सगळं काही विसरून परत आईंना माफ करा. मला सुद्धा आईचा खूप राग आलेला आहे, परंतु शेवटी ती माझी आई आहे. म्हणून अक्षय जेव्हा आत येतो दरवाजा उघडून तेव्हा आता सीमा ही अगदी वेगळ्या अवस्थेत त्याला दिसते. सीमा मात्र आता बेशुद्ध अवस्थेत आता अक्षयला दिसलेली असते. अक्षयला आता आईला बघून खूप धक्का बसतो. तेव्हा आता सीमाच्या जीवाला काही संकट वगैरे असेल का ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.